थायरॉइड आज दर चौथ्या महिलेला या आजाराने त्रासलेले आहे. कोणी हायपो तर कोणी हायपर थायरॉइडिझमचा शिकार आहे. डॉक्टर लोकांनी सजेस्ट केलेली थायरॉनिझम ही गोळी सर्रास सगळेजण खाताना दिसतात. पण हीच गोळी खाण्याचे काही नियम आहेत. ते जर आपण पाळले नाही तर आपल्याला त्याचा म्हणवा तितका उपयोग होत नाही. तेव्हा ते नियम किंवा पथ्य काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ. त्याआधी थायरॉइड का, कसा, कोणाला होतो ह्याचा एक व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे, तो जरूर पहा. चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच करून मला सपोर्ट करा. चला तर सुरू करू आजचा व्हिडिओ. जी मात्रा डॉक्टरांनी सांगितली आहे तीच मात्रा घ्या. उगाच स्वतःहून डोस कमी करू नका. बरेच जण असे करताना दिसतात. सकाळी अगदी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी थोड्या पाण्याबरोबर ही गोळी घेणे आवश्यक आहे. गोळी घेतल्यानंतर साधारण 1 तासानंतरच नाश्ता करावा. रोज फिक्स एका टायमिंगलाच गोळी खा. वेळ चुकवू नका. त्यामुळे हार्मोन्सची पातळी योग्य ठेवण्यात मदत होते. रोज सकाळी 7 ला गोळी खात असाल तर नेहमी 7 वाजताच खा. थायरॉइडची गोळी घेतल्यावर ॲसिडिटीची गोळी किंवा कॅल्शियम, आयर्न किंवा मॅग्नेशियम ह्या सप्लिमेंट्स किमान 4 तासानंतर खाव्यात. कारण ह्या गोळ्या थायरोनोर्मचे ॲब्झॉर्प्शन करण्यात बाधा आणू शकतात. ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी दर 3 महिन्यांनी आपली थायरॉइड लेवल चेक करणे अत्यावश्यक आहे आणि त्यानुसार डोसचे प्रमाण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रेग्नेंट राहिल्या असाल डॉक्टरशी सल्लामसलत करून डोस चेंज करून घेणे. औषधं सुरक्षित जागी ठेवणे. काही साईड इफेक्ट्स जाणवत असतील तर ते डॉक्टरला सांगणे. ह्या गोष्टी करणे पण अत्यावश्यक आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या थायरॉइडचे व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकता आणि लवकर बरे होऊ शकता. आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अशाच व्हिडिओसाठी जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.